जाती निवडा प्रकाशित झाला 16 ऑगस्टला. भारतामध्ये ही बातमी येऊन पोहोचली 18 ऑगस्टला, 2 दिवसानंतर. ठीक आहे. आणि 2 दिवसानंतर बातमी आल्यानंतर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. महात्मा गांधी पुण्याचे येरवडा तुरुंगात होते. मग तिथं वर्तमानपत्रातून बातमी वाचण्यात आली. आणि महात्मा गांधीजींनी ज्या गोष्टीबद्दल संशय व्यक्त केला होता की पुढच्या कालखंडात इंग्रज सरकार जातीजातीमध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघाचा हत्यार म्हणून वापर करणारे हे काँग्रेस वर्किंग कमिटीला अगोदर सांगितलं होतं. आणि म्हणून त्यांनी रागारागात गोलमेज परिषद सोडून आले होते बघा. आता इंग्रज सरकारनं तेच केलं जे महात्मा गांधीजींना नको होतं. म्हणून महात्मा गांधीजींनी तुरुंगातूनच रॅमसे मॅकडोनाल्डला एक पत्र पाठवलंय. सांगितलं 1 महिन्याच्या आत तुम्ही जो निर्णय घेतला जातीय निवाड्याचा हा निर्णय मागे घ्या. आणि 1 महिन्याच्या आत तुम्ही जर हा जातीय निवाड्याचा मुद्दा मागे घेतला नाही तर मी मरेपर्यंत उपोषण करेन. मग हे पत्र पोहोचलं रॅमसे मॅकडोनाल्डला. रॅमसे मॅकडोनाल्डच्या लक्षात आलंय की आता जातीय निवाडा आपण मागे घेतला तर आपण महात्मा गांधीजींना घाबरला असं होऊन जाईल. आणि म्हणून त्यांनी जातीय निवाड्याचा निर्णय मागे घेण्याच्याऐवजी एक पत्र महात्मा गांधीजींना पाठवलंय आणि सांगितलं अजूनही आंबेडकरांनी तुमच्या दोघांमध्ये तोडगा निघत असेल तर तो तोडगा मी मान्य करायला तयार आहे. पण तुमच्या दोघात जर तोडगा निघत नसेल तर गोलमेज परिषदेचा अध्यक्ष या नात्यानं मी घेतलेला तोडगा तुम्हाला दोघांनाही मान्य करावा लागेल. त्यामुळं याच्यानंतर तुम्ही जे काही करणार आहात त्याची जिम्मेदारी माझ्यावर नसून ती तुमच्या दोघांवरच राहील. म्हणजे अशा पद्धतीनं जिम्मेदारी त्यांनी महात्मा गांधीजींवरती ढकलून दिली. मग महात्मा गांधीजींनी 1 महिना संपू दिला. त्यात त्यांच्या लक्षात आलं इंग्रज सरकार काही जाती निवडा मागे घेणार नाही, जे काही करायचं आता आंबेडकरच करणार आहे. पण मग महात्मा गांधीजींनी उपोषणाला बसवून गेले लक्षात. मग 20 सप्टेंबर 1932ला महात्मा गांधी उपोषणाला बसले बघा पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्येच. आणि 2च दिवसामध्ये या ठिकाणी महात्मा गांधी बोलीनासे झालेत. आणि याच वेळी डॉक्टरनं सांगितलं लवकरात लवकर काहीतरी करा, नसता महात्मा गांधीजींच्या जीवाचं काहीही होऊ शकतं. आणि यातून मग ज्या आंदोलनाचं स्तोम चालू होतं आंदोलकांचं लक्ष लागलं आता महात्मा गांधीजींच्या जीवाकडं. आणि सगळ्यांच्याच लक्षात आलंय की महात्मा गांधीजींचे जीव इंग्रज सरकार वाचू शकणार नाही, कारण ही जिम्मेदारी त्यांची नसून त्यांनी कोणावर ढकललेली आहे, दोघांवरती ढकललेली. त्यामुळे आता महात्मा गांधीजींचे जीव फक्त आंबेडकरच वाचू शकतात. आणि म्हणून इंग्रज सरकारच्या विरोधात चालणारे आंदोलन आणि हे आंदोलक आता आंबेडकरांच्या घरासमोर त्यांच्या कार्यालयासमोर आंबेडकर ज्या ठिकाणी जातील त्यांच्या गाडीसमोर करू लागलेत. आंबेडकरांवरती दबाव टाकू लागले की महात्मा गांधीजींचा जीव वाचवण्याकरता तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून जातीय निवाडाचा जो मुद्दा आहे तो तुम्ही मागे घ्या. परंतु आंबेडकरांनी कोणतीही घोषणा करण्यास नकार देऊन टाकला. तसा एक दिवस जाऊ लागला आणि नंतर दबाव वाढत चालला. याच वेळेस मग आंबेडकरांची पत्नी रमाबाई आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलं की गांधीबाबाचे जीव वाचवण्याकरता काहीतरी करा. आणि यातूनच मग या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव असू द्या, घरातला पत्नीचा दबाव असू द्या, आणि त्यानंतर त्यांनाही वाटलं होतं की यातच महात्मा गांधींच्या जीवाचं बरं वाईट झालं तर परत जातीजातीमध्ये जातीय दंगली पेटल्या जातील, त्याच्यातून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून तो एक त्यांच्यावरती नैतिक दबाव असू द्या, या सगळ्या दबावाचा परिणाम आंबेडकरांनी घोषित केलं होतं माझ्या समाजाला या ठिकाणी मागासलेपणाचा दर्जा मिळेल अशा कोणत्याही तरतुदी मी स्वीकारणार नाही. मी चर्चा करायला तयार आहे पण अशा प्रकारच्या तरतुदी मी स्वीकारणार नाही. याच वेळेस काँग्रेसच्या नेत्यांच्या लक्षात आलं की आंबेडकर चर्चेसाठी तयार आहे. आणि यातून मग काँग्रेसचे महत्त्वाचे जे नेते होते मग राजेंद्र प्रसाद असू द्या, जयकर असू द्या, पंडित मदन मोहन मालवीय असू द्या, घनश्याम बिर्ला असू द्या, सी राजगोपालचारी असू द्या, या लोकांनी लगेच मुंबई गाठलं. कारण मुंबईला आंबेडकरांचं कार्यालय आणि ते तिथे राहत होते. आणि मग कार्यालयात त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये बाकीचे काँग्रेसचे नेते बाहेरच बसवले, 2 जणांनीच मध्ये गेलेत, एक आंबेडकर आणि एक पंडित मदन मोहन मालवीय. या दोघांनी मध्ये एक चर्चा करून तोडगा काढला बघा. आणि हाच तोडगा घेऊन हे सगळे नेते पुण्याला आलेत येरवडा तुरुंगामध्ये. तिथं महात्मा गांधीजींनी भेट घेऊन सांगितलं अशा प्रकारचा प्रस्ताव तयार झालेला आहे. महात्मा गांधी बोलेनासे झालेले होते, त्यांनी असं मनानं होकार देऊन टाकला आणि या ठिकाणी मग हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं मानलं जातं बघा. मग या प्रस्तावावरती आंबेडकर आणि गांधीजींनी पुण्यामध्ये स्वाक्षरी केली, म्हणून त्याला म्हणतात पुणे करार. लक्षात किंवा येरवडा करार असंही म्हटलं जातं असतं. याच्यात 2 समाजात ऐक्य झालं म्हणून त्यालाच नाव पडतं ऐक्य करार. तर 24 सप्टेंबर 1932ची घटना आहे बघा. म्हणजे टोटल 5 दिवसानंतर महात्मा गांधीजींनी उपोषण सोडलेलं आहे. मग या प्रस्तावामध्ये कुठल्या तरतुदी होत्या
तर पहिली तरतूद होती की आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग करावा आणि संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार करावा. संयुक्त म्हणजेच राखीव मतदारसंघ, आलं लक्षात, राखीव मतदारसंघाचा स्वीकार करावा, ही पहिली तरतूद होती. तर ही आंबेडकरांनी मान्य केली. नंबर 2, हरिजनांसाठी 148 राखीव जागा ठेवाव्यात आणि केंद्रातही 18% राखीव जागा देण्यात आल्या. अगोदर कसं होतं, प्रांतात स्वतंत्र मतदारसंघ दिली होती, किती, 78. आता 78च्या ऐवजी प्रांतात किती जागा दिल्या, 148, आणि केंद्रात जेवढ्या जागा आहेत त्यातल्या 18% राखीव जागा दिल्या. त्याच वेळेस आंबेडकरांनी ती मान्य केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आणि नंबर 3, हरिजन हा हिंदू समाजाचाच अविभाज्य भाग आहे, हे आंबेडकरांनी मान्य केलं बघा. ठीक आहे. पण जसं पुढे जाऊन त्यांच्या लक्षात आलंय, अरे या ठिकाणी आपल्यासोबत धोका झाला, त्याच वेळेस त्यांनी घोषित केलं की मी हिंदू समाजात जन्माला आलो असलो तरी हिंदू समाजात मारणार नाही म्हणून. कारण पुढची तरतूद ही पण होती की महात्मा गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलन करावं. मग या ठिकाणी उपोषण सोडलं, महात्मा गांधी जिवंत असल्याची खबर भारत गेली आणि लोकांनी आनंदोत्सव साजरे करायला सुरुवात केली. यातून हळूहळू आंदोलन थांबत गेलेले आहे बघा, एकदम आंदोलन थांबलेलंच दिसत नाही. त्याच्यानंतर मग महात्मा गांधीजी सहित काँग्रेसच्या नेत्यांना सोडून देण्यात आलं आणि मग महात्मा गांधीजींनी 1933ला हरिजन नावाचं वृत्तपत्र काढलेले आहे बघा, हरिजन सेवक संघ नावाची संस्था काढलेली आहे बघा, आणि त्यामार्फत त्यांनी या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रम हातात घेतलेला आहे. पण याचा परिणाम काय झाला, काँग्रेसमधले जे काही नेते होते सुरुवातीला सगळे सवर्णच होते, ब्राह्मण कुटुंबातले होते, त्यामुळे त्यांनी महात्मा गांधीजींच्या या कार्यक्रमापासून स्वतःला दूर करून घेतलं आणि काँग्रेसला दूर करून घेतलं. एकटे महात्मा गांधीच राहिले. त्यामुळं महात्मा गांधीजींचा अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रम तेवढा प्रभावी ठरलाच नाही आणि नंतर हळूहळू महात्मा गांधीजींनी तो कार्यक्रमही बंद करून टाकला. म्हणून आंबेडकरांच्या लक्षात आले ही आपली फसगत झाली सगळी. इंग्रज सरकारनं स्वतंत्र मतदारसंघ दिले होते, यांच्यासोबत करार करून या ठिकाणी स्वातंत्र्याऐवजी राखीव मतदारसंघ स्वीकारले, पण त्यांनी त्यांच्या अटी मान्य लागूच नाही केले, आपल्यालाच लागू करायला लावलं. आणि म्हणून तिथं फसगत झाल्यासारखी भावना त्यांची झाली आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता मी जरी मान्य केलं असलं अस्पृश्य समाज हिंदू समाजाचाच भाग आहे, आता मी त्या समाजातच राहणार नाही. म्हणून येवल्याच्या ठिकाणी भाषण करतानाच त्यांनी सांगितलं केलं की मी हिंदू समाजात जन्माला आला असलो तरी हिंदू समाजात मारणार नाही म्हणून. आणि तिथंच क्लिअर झालं होतं की ते हिंदू धर्म सोडणार आहे. तर मग कोणत्या धर्मात जाणार आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि पुढे 1956ला मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारताना दिसतात बघा. तर अशा पद्धतीनं या पुणे करारातल्या तरतुदी लक्षात ठेवा. जातीय निवाडा रद्द करण्याकरताच पुणे करार आलेले आहे बघा, लक्षात. आणि पुणे करारातल्या तरतुदी, ठीक आहे. तर थोडक्यात त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, हे बघा स्वतंत्र मतदारसंघ किती मिळणार होते आणि त्याऐवजी राखीव मतदारसंघ किती घेतलेत. हे बघा, प्रांतामध्ये स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते 78, केंद्रात मिळणार होते का काही नाही. केंद्रात या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ काही मिळणार नव्हते. आता त्याऐवजी प्रांतात किती जागा घेतल्या राखीव, 148, आणि केंद्रामध्ये एकूण जागाच्या 18% जागा घेतल्यात. असा चार्ट लक्षात ठेवायचा बघा. मागच्या वेळेचा प्रश्न असाच होता की आंबेडकरांनी पुणे करारानुसार प्रांतातील स्वतंत्र मतदारसंघाऐवजी प्रांतात किती राखीव मतदारसंघ स्वीकारले. मग पहिला पर्याय हा, दुसरा पर्याय हा, तिसरा पर्याय हा, लक्षात. मग हे सगळे पर्याय बघितलेले असल्यामुळे आपल्याला वाटतं हे सगळंच बरोबर आहे. तर राखीव विचारलं की स्वतंत्र विचारलं, केंद्रात विचारलं की राज्यात विचारलं, त्याच्यानंतर तुमची उत्तर क्लिअर राहतील. ठीक आहे. तर हा एक मुद्दा पुणे करार म्हणतो आपण.